दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणात मविया सरकारमधील एका मंत्र्याचा समावेश। मात्र नाव न घेता साटम यांचा आदित्य ठाकरेंकडे रोख। त्या मंत्र्यांना अटक करा, नितेश राणे आणि शंभूराज देसाईंची मागणी। दिशा सालियन प्रकरणावरून विधान परिषदेतही गदारोळ। आदित्य ठाकरेंची केसशी संबंध असेल तर कोर्ट बघेल। अनिल परबांचं जोरदार प्रत्युत्तर। संजय राठोड आणि जयकुमार गोरेंच्या राजीनाम्याची मागणी करा, परबांचा हल्लाबोल। हिम्मत असेल तर संजय राठोड यांना क्लीन चिट का दिली हे उद्धव ठाकरेंना विचारा। अनिल परब यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। ठाकरे सभागृहात आल्यास त्यांनाही विचारेन, वाघ यांचा हल्लाबोल। मागच्या 5 वर्षांपासून बदनामीचा विरोधकांकडून प्रयत्न। दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया। औरंगजेब प्रकरण सरकारवरच उलटल्यानं दिशा सालियन प्रकरण आणलं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तरुण नेत्यांवर चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राऊतांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंनी न्यायालयातच सगळं काही सांगावं। 8 जानेवारीला कुठे होते तेही सांगावं। या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना 2 वेळा फोन केले। मुख्यमंत्री असताना उद्धव यांनी दिशा सालियन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, नितेश राणेंचा आरोप। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप करणाऱ्या नितेश राणेंना एसआयटीनं समन्स बजावलं होतं। मात्र नितेश राणे एसआयटी समोर उपस्थित न राहिल्याची सूत्रांची माहिती आहे। दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम केलं जात आहे। एसआयटीनं 2 वेळा तपास करूनही काही सापडलं नाही। 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांनी हा मुद्दा का उपस्थित केला, असा प्रश्न वैभव नाईक यांनी विचारला आहे। ठाकरेंचा वचपा काढण्यासाठी सालियन प्रकरणावरून हे उकरून काढण्याचा आरोप शिरसाटांची त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। वचपा काढणं, कोणाचं अतिक्रमण तोडणं, जेवताना कुणाला तरी ताटावरून उठवून अटक करणं असे धंदे करीत नाहीत, संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। शिवसेना प्रमुखांच्या नावावर बलात्काराचा आरोप होणं, शिवसेना प्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणं ही गंभीर बाब आहे। पोलिसांना हाताशी धरून उद्धव ठाकरेंनी पुरावे नष्ट केले का, याची चौकशी व्हायला हवी, रामदास कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव यांनी ही भेट घेतली। मात्र भेटीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। सभागृह नियमानुसार चालत नसल्याची राज्यपालांकडे विरोधकांनी तक्रार केली आहे। आदित्य ठाकरेंची माहिती, विधिमंडळात मंत्री बसत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली। खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची औषधांच्या किमतीवरून लुटीचा मुद्दा गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। मात्र या मुद्द्यावर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर दिल्यामुळे सभापतींकडून मंत्री गिरीश महाजन यांना खाली बसायच्या सूचना दिल्या गेल्या। विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून अधिवेशनाचे 3 दिवस वाढवले आहेत। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जे ठरलं त्यानुसारच कामकाज सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे स्पष्ट केलंय। आज अंतिम आठवडा प्रस्ताव असल्यानं अधिवेशन लवकर गुंडाळणार असल्याची चर्चा होती। नागपूर हिंसाचार प्रकरणी 91 आरोपी ताब्यात घेण्यात आले, त्यापैकी 11 अल्पवयीन आरोपी आहेत। यामागे बांगलादेश कनेक्शन आहे का, याचा तपास केला जातोय। नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। नागपूरमधील 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे, तर काही भागात 4 तास शिथिलता आहे। हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थे ठेवण्यात आली। यूपीतील हिंदू नेते कमलेश तिवारी हत्येतील आरोपी असीम अली नागपूर हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे। हिंसाचाराआधी नागपुरात 3 ठिकाणी झालेल्या गुप्त बैठकांमध्ये असीम अली उपस्थित असल्याची माहिती आहे। नागपुरातील हिंसाचाराबाबत बांगलादेशातून चिथावणीखोर पोस्ट टाकण्यात आली होती। बांगलादेशातून ऑपरेट होणाऱ्या फेसबुक अकाउंटची सायबर पोलिसांकडे माहिती आहे। फेसबुकवरून धमकी देणारा बांगलादेशातील रहिवासी असल्याचंही उघड झालं। नागपूर हिंसाचार प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस पटवाड एनआयए देखील तपास करणार अशी सूत्रांची माहिती आहे। या हिंसाचाराचा देशविरोधी शक्तींशी संबंध आहे का, याचा तपास एनआयए एजन्सी करणार आहे अशी माहिती आहे। नागपुरात झालेल्या हिंसेशी मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पक्षाच्या तसेच पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा संबंध नाही, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांनी असा दावा केला आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय। फहीम खानसह 6 आरोपींवर देशद्रोहाचा हा गुन्हा दाखल झालाय। संभाजी महाराजांच्या हत्येला औरंगजेब थेट जबाबदार नाही, एमडीपीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांनी वक्तव्य केले। औरंगजेब अखंड भारताचा निर्माता होता, भारतात अनेक चांगली कामं त्याने केली। इंजिनियर यांनी हा अजब शोध लावलाय। हिंसाचार पसरवणाऱ्या 34 सोशल मीडिया अकाउंटची ओळख पटली। या 34 सोशल मीडिया खातेधारकांवर 4 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। काही विदेशातील खात्यांचाही सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे।
नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य अल्पसंख्याक आयोगाने बोलावली बैठक. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या उपस्थितीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही बैठक बोलावण्यात आली. नागपूरच्या दंगलग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसनं समितीची स्थापना केली आहे. समिती दंगलग्रस्त भागात जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार आहे. समितीत माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, डॉक्टर नितीन राऊत, यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण यांचा समावेश असेल. शिल्पकार राम सुतार यांना 2024 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याची घोषणा केली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाल्याबद्दल शिल्पकार राम सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे आभार मानले. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम 2025-26 पासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीनं मान्यता दिली आहे. विधान परिषदेत मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तर याचं दिलं आहे. माहिती तंत्रज्ञान विभाग सायबर सिक्युरिटी वॉरियर्स निर्माण करणार आहे. 50,000 सायबर सिक्युरिटी वॉरियर्स तयार करणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली आहे. मध्य रेल्वे यावर्षी 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. नागपूरसाठी 98, कोकणासाठी 36 आणि कलबुर्गीसाठी 180 गाड्या सोडण्यात येणार आहेत. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58व्या गळीत हंगामाची सांगता झाली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बीडमधील शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्येनंतर सुप्रिया सुळेंकडून कुटुंबियांना मदत करण्यात आलेली आहे. नागरगोजेंच्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबर त्यांच्या पत्नीला रोजगार मिळवून देण्याचा शब्द सुप्रिया सुळे यांनी दिला. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली. 6 जणांच्या या टोळीत 3 महिलांचाही समावेश होता. टोळीतील 3 जण फरार आहेत. पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्यानं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रद्द का करू नये? विभागीय आयुक्तांची खेडकर कुटुंबियांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. म्हणणं मांडण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत त्यांना देण्यात आली आहे. प्रशांत कोरटकरनं मोबाईलमधील डेटा डिलीट केलाय, त्यामुळे त्याच्यावर पुरावा नष्ट केल्याचं कलम लावा. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यासह शिवप्रेमींनी मागणी केली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील न्यूनंद इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीचा काही भाग पडल्यानं अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी झाले. कृषी विभागाच्या 22 ते 23 मार्च दरम्यान धान्य महोत्सवासाठी कृषी सहाय्यकांना काम आता देण्यात आलंय. त्यामुळे जलतारा प्रकल्पावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राजकीय पक्षांनी मागणी केली. धुळ्यात प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचं 3 दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे. कामगारांना घर, वारसांना 30 दिवसात नियुक्ती यासह विविध मागण्या त्वरित मान्य करण्याची कामगारांची मागणी आहे. हिंगोलीतील वसईमध्ये अवैध दारू विक्री बंद करण्याची महिलांनी मागणी केली आहे. दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील 12 गावांमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाई. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायणडोह आणि जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या अशा 12 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहायला मिळते. गावामध्ये टँकर सुरू करण्याची मागणी होते. कोल्हापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक झालेली आहे. दोघांकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बारामतीत वाहतूक पोलिसांची बाईकसाठी फटका सायलेन्सरची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 16 फटाका सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत. सलग 4थ्या दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळते. सूचकांक 899 अंकांनी वाढून 76,456 वर, तर निफ्टी 283 अंकांनी वाढून 23,190 वर बंद झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींवर खटला दाखल आहे. उलट तपासणीसाठी पूर्ण संधी मिळावी अशी राहुल गांधींनी विनंती केल्यानं पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी सात्यकी सावरकर यांनी हा खटला दाखल केला होता. कौटुंबिक न्यायालयानं क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल आणि धनश्री शर्मांचा घटस्फोट मंजूर केला. यजुवेंद्र आणि धनश्रीनं 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न केलं होतं. जवानांकडून दंतेवाडा विजापूर सीमेवर 18 नक्षल्यांचा तर नारायणपूरमध्ये 4 नक्षल्यांचा खात्मा झालेला आहे. चकमकीत 1 जवान शहीद झालाय. 700 जवानांनी नक्षल्यांच्या मोठ्या कॅडरला घेरलं. मृतदेह आणि शस्त्र जप्त झाले असून गोळीबार सुरूच आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्टोफर लक्सन यांनी वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंसोबत क्रिकेटचा आनंद लुटला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.